महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्या कवितांच्या माध्यमातून समाज मनावर आणि समाज माध्यमांवर छाप टाकणारे एक संवेदनशील कवी म्हणून आपली ओळख आहे. जशी येऊ नये तशी वेळ कशी आली ही कविता त्यांची सर्व परिचित आहे. सावरणे अवघड असते याद राहतील तिला साऱ्याच आठवणी या सुप्रसिद्ध कवितांची मेजवानी आपण सर्वांनी त्यांच्या वाणीतून त्यांच्या मुखातून नेहमीच ऐकलेली आहे. तसेच संक्रमणाचे साक्षीदार या कवितेतून सद्य परिस्थितीवर भाष्य करणाऱ्या कवितांचं लेखन देखील आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला परिचित आहे. याशिवाय काव्यधारा, काव्यांगण, काव्यसंध्या अशा सुप्रसिद्ध काव्य संमेलनांमधून आपल्या कवितांचा सुंदर साज चढवणारा महाराष्ट्राचा बुलंद आवाज, मराठी मातीतील महाराष्ट्रातील बुलंद नाव आदरणीय श्री रोहितजी शिंगे सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी विनंती करते आदरणीय शिंगे सरांना आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना आपल्या कवितांची मेजवानी सादर करावी. नमस्कार. नमस्कार. इथे सारीच फुले आहेत रंगीत रंगीत. इथे सारीच फुले आहेत. या सावित्रीच्या लेकी आणि ही ज्योतिबांची मुले आहेत, ज्यांच्यामुळं तुम्हा आम्हाला अक्षरं गिरवता आली, या दुनियेत येता आलं. ते महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना स्मरण करतो. खरं तर कार्यक्रम तुमचा आहे, मी पाहुणा आहे. पण विचार करायला गेलं तर मी तुमचा यजमान आहे आणि तुम्ही माझे पाहुणे आहात, कारण कार्यक्रम कोल्हापूर नगरीमध्ये आहे. आणि कोल्हापुरात आल्यानंतर कोल्हापुरी स्वागत कसं असतं याची अनुभूती तुम्ही घेतली असेल. आत्ता मधुराणी मॅडमांनी घेतली. हलगीचा ताल घुमल्याशिवाय कोल्हापुरात आल्यासारखं वाटत नाही. सामेसर मगाशी मला म्हणाले की तुमचं कोल्हापूर भारी आहे. आमचं कोल्हापूर फक्त भारी नाही, आमचं कोल्हापूर लईच भारी आहे. असो, खरं तर हे थोडंसं ओशाळल्यासारखी परिस्थिती होती. 4 दिवसापूर्वी सामेसरांचा फोन आला. ते मला भेटायला आले की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले अनेक शिक्षक कोल्हापूर नगरीमध्ये येत आहेत. त्याचा पुरस्कार वितरण सोहळा आहे. मी तुमच्याच क्षेत्रातल्या तुमच्याच वाटेवर जाणारा एक वाटसरू आहे. सिनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. वयानं तुमच्यापेक्षा लहान आहे, पण माझ्याच क्षेत्रातल्या वयानं माझ्यापेक्षा आणि सेवेनं जास्त असणाऱ्या मोठ्या माणसांच्या पुरस्कार सोहळ्याला तुमच्या मुलासारखं मला उपस्थित राहता आलं, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. आणि आणखीन एक गोष्ट, हे सरप्रायझिंग होतं. आमचं सकाळी बोलणं झालं. 2-3 महिन्यापूर्वी मधुराणी मॅडमांची एक सुंदर मुलाखत मला घेण्याचा योग आला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही दोघं एकत्र होतो. आणि पुन्हा 2-3 महिन्यानंतर हा कार्यक्रम एकत्र आल्यानंतर एक संयुक्तपणे पुन्हा कार्यक्रम करता आला, आपल्या निमित्तानं भेटता आलं. या अनुषंगानं आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं या कोल्हापूर नगरामध्ये स्वागत करतो. मला आपण बोलवलं त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद मानतो आणि येतो. मला सरांनी सांगितलं की सर आपल्याला कार्यक्रमाला यायचं आहे. म्हटलं मी येऊन काय करणार आहे. म्हणे शिक्षक लोक आहेत सगळे, माझ्या वयानं मोठे आहेत. म्हणजे तुम्ही कविता सांगायच्या आहेत. म्हटलं शिक्षकांचा कार्यक्रम आहे, तिथं कुठल्या कविता घ्यायच्या आहेत. ते म्हटले सगळ्या प्रेम कविता घ्यायच्या आहेत. अहो म्हटलं शिक्षक पुरस्कार सोहळा आणि प्रेम कविता, म्हणजे काय शिक्षक काय प्रेम करत नाहीत का म्हणे. म्हणजे विषयच सगळं भारी होते. त्यातल्या त्यात म्हटले विरहाच्या असेल तर जास्त घ्या. म्हटलं चामे सर उन्हाळी सुट्टी लागली आहे, तुम्ही लांब आलाय लातूर सोडून, नेमका विषय काय आहे. असो, तोल ढळू लागला की वेळ थोडा स्तब्ध होतो आणि जगण्याचा तोच क्षण मग कवितेचा शब्द होतो. माणसाच्या आयुष्यात चांगल्या वाईट अर्थाने बरेच तोल ढळणारे प्रसंग येतात आणि जे प्रसंग ज्या माणसाला शब्दामध्ये पकडता आले की त्या शब्दाची, त्या प्रसंगाची, त्या माणसाच्या हाती कविता होते. पुढचे 30 मिनटं बोलणार आहे. खरं तर 30 मिनटं अवघड आहे. सिनियर कॉलेजचा प्राध्यापक असल्यामुळं 45 मिनटाची बेल आपोआप इथं वाजते आणि 45 मिनटानंतर थांबता येतं. आता 30 मिनटात संपवायचं आहे. तरी एक छोटंसं उदाहरण तुम्हाला सांगतो. मी नेहमी गेली की सांगत असतो. सामेसर एक छोटंसं गाव असतं. त्या गावात सगळे बहिरे असतात. आता आपण शिक्षक आहेत, सगळे कानानं चांगले, डोळस लोकाउट डोळ्यानं. त्या गावात सगळे बहिरे असतात. त्या गावात एक शेतकऱ्याचं पोरगं असतं, एक धनगराचं पोरगं असतं आणि ते गाव सगळं त्या गावासारखंच बहिरं. आणि एक दिवस त्या गावातलं धनगराचं पोरगं सणावाराचे दिवस, पुरणपोळीचे दिवस खाऊन आपले मेंढरं घेऊन हिंडवायला जातं आणि दुपारी जरा झोप लागते म्हणून डुलकी टाकताना जागा होतं. तेव्हा त्याला कळतं की आपली मेंढरं जागेवर नाही आहेत. तर आवाज द्या, आपली मेंढरं जागेवर नाही आहेत. तो जागा होतो, 4 पावलं पुढे जातो आणि शेतामध्ये एक शेतकऱ्याचं पोरगं काम करत असतं.
त्याला विचारतो, बाबा माझी मेंढरं सापडत नाही, तुला कुठं सापडली का, दिसली का? तो म्हणतो, तू काय सांगतोस, मला इथं कळत नाही, तू इथनं निघून जा, असं म्हणत एका दिशेला हात करतो. आणि बहुतेक त्याला वाटतं की तिकडं आपली मेंढरं गेली असावीत. तो त्या दिशेनं जातो आणि योगायोगाने त्याला त्याची मेंढरं सापडतात. आता त्या कळपामध्ये एक पाय मोडलेलं लंगडं मेंढरू असतं. ते काकेत घेऊन येतो, बाबा तुझ्यामुळे मला माझी मेंढरं सापडली, तुला बक्षीस म्हणून देतोय, म्हणून तो घ्यायला येतो. शेतकऱ्याच्या पोराला म्हणतो की हे बक्षीस म्हणून तुझ्यामुळे सापडली. त्याला वाटतं बहुतेक हा आपल्यावरती आरोप करतोय की याच्यामुळे ह्याच्या मेंढराचा पाय आपण मोडलाय. तो म्हणतो, मी काय तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. दोघांचं तासभर चालतं. हा म्हणतो तुझ्यामुळं माझ्या मेंढरं सापडली, बक्षीस म्हणून घे. तो म्हणतो, मी काय तुझ्या मेंढराचा पाय मोडलेला नाही. मग दोघंही शेवटी गावच्या कारभाऱ्याकडे येतात. तर कारभारी किती स्ट्रॉंग असतो, आपण कुठलाही कार्यक्रम बघितला, आता आजच्या कार्यक्रमाचे कारभारी आपण बघितलेले आहेत. कारभारी मजबूत लोक असतात. ते गाव बहिरं आणि त्या गावाचा कारभारही बहिरा असतो. तो चामेसरांसारखा, आमचे चामेसर स्ट्रॉंग आहेत बरं. आणि गमत अशी असते की त्या कारभाऱ्याचं नुकतंच बायकोशी भांडण झालेलं असतं. आता बायकोशी भांडण हा किती संवेदनशील विषय माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, कारण तो माझ्या अभ्यासक्रमातला विषय अजून नाही आहे. त्यानं नुकतंच बायकोला बाहेर काढलेलं असतं आणि हे दोघं आतमध्ये. एकटा म्हणतो कारभारी, याच्यामुळे मेंढरं सापडली, पाय मोडलंय म्हणून देतोय, हा काय घ्यायला तयार नाही. तो म्हणतोय कारभारी, याच्यामुळं मला माझी मेंढरं सापडली. कारभारी दोघांचं ऐकतो आणि सांगतो, दोघांचं झालं असेल तर थांबा, तुम्ही दोघंच काय, तो पण गावासारखाच बाहेर ना कारभारी, तुम्ही दोघंच काय, अख्खं गाव आलं तरी बायकोला घरात घेणार. सांगण्याचं कारण, पुढची अर्धा तास तुम्हाला काही 1-2 कविता वगैरे ऐकवेन. तिथं जिथं काही आवडेल, नंतर मॅडम पण बोलणार आहेत, जिथं काही आवडेल ते टाळ्या वाजवत चला, नाही तर आपलं सगळं त्या बहिऱ्याच्या गावासारखं होईल. एवढं सांगून जर टाळ्या वाजवू शकत नसाल, कारण इतकी सगळी चांगली माणसं पुरस्कारार्थी मगाशी होती, आपले हात टाळ्यांसाठी धजावले पाहिजेत. कवितेकडे येतो. खरं तर कवितेकडे येण्याचा प्रवास विद्यार्थी दशेतून पुस्तकांच्या माध्यमातून जितका झाला तितकाच यूट्यूबच्या माध्यमातून झाला. आणि कवितेचं पान नावाचा सुंदर कार्यक्रम मधुराणी मॅडम आपल्यामुळं, महानोर सरांसारखे, संजय चौधरींसारखी माणसं मला यूट्यूबच्या काळातून बघायला मिळाली. आणि मग कविता समजायला लागल्या. कविता म्हणजे काय, आपण बऱ्याच विद्यार्थ्यांना कविता शिकवतो शिक्षक लोक, पण कविता म्हणजे काय. भालेराव सर फार सुंदर म्हणतात की माईचा सोडून ज्यानं भलतीचाच धरला पदर, अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर. ज्याला सख्या बहिणीचा मुराळी होता आलं नाही, अशांसाठी कवितेला गोड गुराळ होता आलं नाही. पोटची पोर नांदायला जाताना ज्याचा आसू कधी ढळत नाही, अशांच्या तर मरंदारी कविता कधी वळत नाही. आणि अशांपासूनच कवितेला इतिहासात भीती होती. म्हणून कविता 700 वर्ष जात्याभोवती जिती होती. आणि ही कविता 700 वर्ष जात्याभोवती जिवंत ठेवण्याचं काम आमच्या मायमाऊल्यांनी, इथल्या स्त्रियांनी केलेलं होतं. इथली कविता जिवंत ठेवली इथल्या स्त्रियांनी. इथल्या जगण्यातले सगळे विषय, मग आई असेल, बाप असेल, नाती असेल, म्हणजे माझी माय माझं राऊळ देऊळ, तिच्या टाचेच्या भेगेत माझं अजिंठा वेरूळ सांगणारी कविता याच मातीमध्ये उमलते. आणि दुसऱ्या बाजूला बैलावाणी राबणारा बाप गाईवाणी होता, हात त्याचा खरबुडा पर आईवाणी होता, असं सांगणारा भरत दौंडकर नावाचा कवीसुद्धा याच मराठीमध्ये येतो. मन याच्याबरोबर आपल्या नात्यातले, गोत्यातले, शिक्षकांमधले सगळे विषय, म्हणजे बहिणाबाईंच्या तर खूप ओव्या आहेत. म्हणजे बहिणाबाई सांगतात की आई दे रे ध्यान योग्या, ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. किंवा एकतर ओवी फार सुंदर आहे की घर असलं की घरात नाती असतात, मग सून असते, भाऊजाई असते, ननंद असते. त्याच्यामध्ये फार सुंदर ओवी आहे की भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी, भाव जाय ग म्हणते नेली उंदरानं वाटी. भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी, भाव जय ग म्हणते नेली उंदरानं माटी. भाऊ राया ग म्हणतो भरा बहिणीची ओटी. आणि याच्या पलीकडे जाऊन ती भावजय म्हणते की भावा परीस ग माझ्या भावजलय रतन, सोन्याचे कारणे चिंधी करावी जतन, सोन्याचे कारणे तिने चिंधी करावी जतन. त्यामुळे हे जगण्याचे सगळे विषय कवितेने मांडले. मला माहिती तुम्हाला गंभीर करणार नाही. चामे सरांनी सांगितलंय सर 30च्या 30 मिनिटं प्रेमावरच तुम्ही बोललं पाहिजे, अशी जबरदस्त त्यांनी मला त्यावेळी धाक दिली होती. प्रेमावर येणार आहे. खरं तर तुम्ही कोल्हापुरात आलात, कोल्हापुरी माणसं जास्त ताकदीनं प्रेम करतात आणि या सगळ्या अनुषंगानं आपलं सहर्ष स्वागत करतो आणि प्रेम कवितेकडे येतो. खरं तर प्रेम हाच प्रत्येकाच्या आवडीचा विषय आहे. काही लोक स्पष्टपणे करतात, काही चोरून करतात, पण खरं तर प्रेम केलं पाहिजे, पण सगळ्यांनी मिळून एकावर नाही केलं पाहिजे. आपली शाखा कुठं नसली पाहिजे. गंभीर अर्थाने सांगतोय, आपण सगळ्या नात्यांवर खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम केलं पाहिजे. कारण प्रेमाचे अनुभव प्रत्येकाचे वेगळे असतात. आमच्याकडे वेगळे असतात. ते पापड कसले तळल्यावर कळले होते, ते पीठ गव्हाचे कसले दळल्यावर कळले होते, ते लाकूड कसले जळल्यावर कळले होते, आणि ते प्रेम ते कसले तिच्या सख्या भावाने भर चौकात
बदडल्यावर कळले होते. त्याच्यामुळं प्रेम करत असताना जाणीवपूर्वक काही गोष्टींची काळजी घ्या. मला ज्या कवितेसाठी चामेश्वरांना ती कविता का आवडली मला माहीत नाही. ते म्हटले सखी माहेरी आले नावाची कविता तुम्ही आवर्जून घ्यायचं. म्हटलं ती शेवटी घेणार आहे कविता, पण त्याच्या आधी प्रेमात पडण्याची प्रक्रिया काय असते अनुषंगाने एक छोटीशी नवीन रचना आपल्यासमोर ठेवतो आणि त्या कवितेकडे येतो. खरं तर त्या गोष्टी घेत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे सगळे संदर्भ असतात. बघा, एखादी गोष्ट एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नव्याने येते. गोड गळ्याची गायिका आपल्या मंचावरती आहे आणि गळा असणाऱ्या माणसांनी गावं, तरीही मला नरडं असताना धाडस करणार आहे ते तुम्ही सहन करून घ्यावं. बघा, रात सरून गेली या दिस उगून आला या. एखादा माणूस नव्यानं आपल्या आयुष्यात येण्याची प्रक्रिया काय असते. रात सरून गेली या दिस उगून आला या, माझ्या मनाच्या भाळी नवी पहाट झाली या, लय दिसाचं सपान कस कुशीत आलं या, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या. ही सुरुवातीची प्रक्रिया असते. मधुराणी मॅडम, मी कॉलेजला असताना युथ फेस्टिवल करायचो. त्याच्यामध्ये एक मुलगी आवडायची. आता ती कॉलेजचे काळ असतो, त्यात आपल्याला कवितेचा खंड. मग एक छान कविता लिहिली. तिचे डोळे असे फार घारे डोळे होते, दाट पापण्या आणि नेहमी काजळ घालायची. आता कवी म्हटलं की त्याला काय कळेल सांगता येत नाही. मला वाटलं ते डोळे म्हणजे मोर आहे, दाट पापण्या म्हणजे पिसारा आहे आणि कायम काजळ म्हणजे असं काजळ. आणि लिहून दिले छान एक कविता की तू पापण्यांचा फुलून पिसारा, डोळ्यांचा लुकलुक नाचे मोर आणि स्वप्नांचा पतंग उडवीत नजरेचा ओढत राहते दोर, मोरा मागे पोर पळावे तसा पायांचा खेळ सुरू, तव हसण्याची चंद्र सावली सांग कशी डोळ्यात भरू, आता आभाळाला रंग तुझा आणि मातीलाही गंध तुझा, तुझ्या विनान काही सुचते काळजालाही छंद तुझा, नाच नाच डोळ्यांच्या मोरा पायी काजळाचे रान आहे, नाच नाच डोळ्यांच्या मोरा पायी काजळाचे रान आहे, पण ओठांवरच्या हसण्यामागे सांग कोणते गाणं आहे, पण ओठांवरच्या हसण्यामागे सांग कोणते गाणं आहे. आणि शेवट त्याच्यामध्ये प्रस्ताव होता की किती छळावे या डोळ्यांनी ही कसली गरीत सखे, किती छळावे या डोळ्यांनी ही कसली गरीत सखे, आणि काजळातून काळजावरी तुझी जडावी प्रीत सखे, आणि काजळातून काळजावरी तुझी. आणि एवढी सगळी गंमत करून ती कविता पाठवली. म्हणे ती म्हणे रोहित तुझं निरीक्षण चुकलंय, असं काही काजळ बिजळ नाही आहे, दिवस परीक्षेचे आहेत, रात्री रात्री अभ्यास करून डोळ्याखाली आपोआपच काळं झालं आहे. ते सगळेच त्यावेळेचे नियम चुकलेले असतात. एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या, तुझ्या रेखीव डोळ्यांची कशी पडली भुरळ, डोह काळजाचा हाले त्यात उठती तरंग, नाव पाण्यामंदी माझी तुझा लाभला किनारा, आशा भोल भेटींचा अंगभर हा शहारा, एक रोप आनंदाचे माझ्या अंगणी आलं या, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या. आणि बघा या सगळ्या गोष्टीमध्ये भावना काय असते आपली. एक जागा मोकळी ग माझ्या भरल्या घरात. आपल्या घरात सगळी नाती असतात, पण एक काळजाचा कोणा आपला नेहमी मोकळा असतो. बघा, एक जागा मोकळी ग माझ्या भरल्या घरात, भास पैंजनाचा होतो अंगणालाही दारात, त्याच अंगणी खेळते पायाची मुकले मनी, पुरे धीराचे वागणे पुढे पाहुल घेराणी, साऱ्या घराचं सपान माय बापाचं सपान एका रूपात आलं या, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या. आणि बघा याच्या नंतर ज्यांनी हा प्रवास केलाय आणि आयुष्याच्या एका टप्प्यावरती या प्रवासामध्ये एक प्रॅक्टिकल टप्पा येतो मधुराणी मॅडम. तो टप्पा हा असतो, जात पातळीत भात भिंती किती उभ्या बाई, इथं प्रेम करण साधी सुधी बात नाही,
जात पातळीत भात भिंती किती उभ्या बाई, इथं प्रेम करण साधी सुधी बात नाही, ठेव हातामंदी हात उभ्या जलमाची साथ, येव किती बिवादळ तुझी माझी एक वाट, सार प्रेमान जिंकूया तिचा सांगावा या, सार प्रेमान जिंकूया तिचा सांगावा या, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या, एका पाखराच्या नावे माझं काळीज केलं या. काही कविता तुम्ही यूट्यूबवरती ऐकलेल्या आहेत, पण एक नवा प्रयोग प्रेमाच्या अनुषंगाने धाडस करून एक शिक्षक असून तुम्हा सगळ्या शिक्षकांसमोर ऐकवण्याचा आणि गाऊन एक गायिका आपल्या समोर मंचावरती असताना आणि आपल्याला गळा नसताना गाण्याचं धाडस केलं आणि ते तुम्ही सहन केलं. त्याच्यामुळं कारण ह्या सगळ्या गोष्टी एका बाजूला असतात, पण जनरली प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक वेगळा कोपरा असतो. आपण जिथे आपली इन्व्हेस्टमेंट करतो ती इन्व्हेस्टमेंट आपल्याला मिळेलच अशी बऱ्याच वेळा खात्री नसते. मग पुन्हा आठवांनी काळजावर बांधला मुक्काम आहे, परतेल पाखरू आशेवर फांदी ठाम आहे, झाड उन्मळून पडल्याची अफवा तू मानू नको, लबाड वारा त्या ढगांचा आजही गुलाम आहे, या उन्हाने पिकली पाने झाड थोडे सुकले आहे, तुझ्या अधीन झालेल्या ऋतूंचेच हे काम आहे, का जगण्याचे सूर हरवले गोकुळ सारे सुने सुने, राधा नाही पावा नाही एकटाच पडला श्याम आहे, आणि ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती, ये जरासे सांग जगाला मी खरा होतो किती, सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे, सावलीचेच झाड इथे का उगा बदनाम आहे. या सगळ्या गोष्टी विचार केल्यानंतर त्या कवितेकडे मी येणार आहे, ज्या कवितेसाठी मला चामे सरांनी इथं बोलवलं. खरं तर प्रत्येक माणूस बघा, मला नेहमी असं वाटतं मधुराणी मॅडम, काळ आता बदलला आहे, सध्या व्हॉट्सअप फेसबुकचा काळ. अलीकडचा एक कवी फार सुंदर लिहितो की किती फास्ट झालं आहे प्रेम. तो म्हणतो की प्रेम झाले मेमध्ये आणि लग्न झाले जूनला, ती कराटे खेळते कळले हनीमूनला. म्हणजे पूर्वीच्या काळी असं होतं चामे सर, बऱ्याच लोकांनी प्रेमपत्र लिहिली, गुलाबी लिफाफ्यात घातली, ज्यांची पत्र पोच झाली त्यांची लग्न झाली, ज्यांची पोच नाही त्यातले बरेच लोक कवी झाले. हे पूर्वीच्या काळी होते. म्हणजे मग तुम्ही मगाशी म्हटलं तुम्ही शिक्षकांचंही कवी संमेलन घेतलं, त्यातल्या बऱ्याच जखमा तुम्हाला सापडतील नंतर शोधला बिधलं तर. तो काळ होता. आणि अलीकडच्या काळात इतकं फास्ट होतं की सडन भेट होते, लगेच व्हॉट्सअपवरती सुरू होतं. म्हणजे जुना काळ होता की आईबाप लग्न धरायचे. लग्न धरणं म्हणजे काय की ठरवायचे लग्न, आणि माहीत नसायचं मुलाला की आपलं लग्न ठरलं आहे, पण एका चेहऱ्यावर प्रेम करत राहायचे 5-6 महिने. आणि मग शेतामध्ये एखाद्या कुंड्याचं पोरगं काम करत राहायचं की माझ्या बापानं माझं लग्न कुठेतरी धरलं आहे, ती मुलगी अशी असेल तशी असेल. व्हिडिओ कॉल फोटो बिटो काय नव्हतं तेव्हा, ते शेतामध्ये काम करायचं. आणि मग केशव खटिंग नावाचा कवी फार सुंदर म्हणतो की ते काम करताना त्याची भावना काय असेल, आस लागली संसाराची मनी ग, रानात राबतय कुणबिनीचा धनी ग. म्हणजे एका चेहऱ्यावरती प्रेम करणारा तो काळ होता. आणि अलीकडच्या काळात मग हे सगळं जितकं फास्ट होतं तेव्हा मग आमचा कवी याचं विडंबन करून एक फार सुंदरपणे म्हणतो की मग हे सगळे मे आणि जूनचे हे असे फास्ट लग्न आहेत ना, त्याचे परिणाम काय असतील. तर मग एक कवी म्हणतो की नवरा माझा लई लई बाई गुनी ग, रोज रोज करतोय जेवण भांडी. हे सगळं इतकं कसं काय फास्ट होऊन बसलंय. म्हणजे पूर्वी प्रेमपत्र म्हणजे बघा मॅडम, आता सगळेच आपण इंस्टाग्रामवर आहोत, व्हॉट्सअपवर आहोत. आता ते फक्त इंस्टाग्रामपर्यंत ठीक होतं, आता फेसबुकलाही आलं, व्हॉट्सअपलाही. कुठल्याही गोष्टीवरती लव रिॲक्ट नावाची गोष्ट आली, ते लाल बदाम प्रत्येक ठिकाणी आलं. वाईट वाटतं. आता हे मला नाही, तुमच्या वयाचे लोक सांगतात, तुम्ही फार जुने नाही म्हणा, माझ्या वडिलांच्या वयाचे, की पूर्वी घरात मेहंदी काढताना मुलगी हातावर बदाम काढताना पण हात थरथरायची. कुणी प्रेमपत्र लिहिली तरी त्या पत्रात सुद्धा लाल पेनानं बदाम काढताना 100 वेळा इकडं तिकडं कोणी आहे का बघायचं. म्हणजे त्या बदामाला किंमत होती. आता फालतू गोष्टीवर पण म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या पुढाऱ्याचा फालतू फोटो पण आपण लव रिॲक्ट करून रिकाम होतो. त्या बदामाची किंमतच आमेसर फार राहिली नाही. म्हणजे हा इतका सगळा विक्षिप्त काळ आणि या सगळ्या म्हणजे मुळात प्रेमपत्र नावाची गोष्टच संपली. हनुमंत शिंदे नावाचे कवी फार सुंदर म्हणतात की ज्या काळात प्रेमपत्रांना किंमत होती की सगळीच पत्र तिच्यापर्यंत पोहोचतात असं नाही, आणि पोचली तरी पत्र सगळंच बोलतात असंही काही नाही. काही पत्र जिंकतात, जन्माला येऊन सार्थ होतात, काही पत्र हरतात म्हणून काय ती व्यर्थ जातात.
तिचा नकारसुद्धा मनात घर करून राहतोच की, तिचा नकारसुद्धा मनात घर करून राहतोच की. आणि तिनं फाडलेली चिठ्ठी आपण पुन्हा पुन्हा पाहतोच की. ती अशी बसायची, खळीखळीच हसायची. ती अशी बसायची, खळीखळीच हसायची. आणि संमेलनात साडी नेसून किती सुंदर दिसायची. कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं, कोणतं बरं गाणं तिनं संमेलनात गायलेलं. आणि गाता गाता अख्ख्या संमेलनात फक्त माझ्याकडेच पाहिलेलं. वाटतं ना सारं कसं काल घडल्यासारखं. रात्र रात्र जागून तिला पत्र लिहिलेलं आणि पाकळ्या पाकळ्या करून तिनं आपल्याच चरणी वाहिलेलं. वाटतं ना सारं कसं काल घडल्यासारखं, वाटतं ना पायावरती पत्र पडल्यासारखं. म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल, म्हणून पत्र लिहायचं पटेल किंवा फाटेल. पण आठवणींच्या वृंदावनात एक राधा नक्की भेटेल, पण आठवणींच्या वृंदावनात एक राधा नक्की भेटेल. त्या राधेकडे येतो, त्या उत्तरार्धाकडे येतो. आपण पत्र लिहिलं असेल नसेल माहीत नाही, पण मला माहीत आहे आपण जरी जोडीने आला असाल, सहकुटुंब आला असाल, तरी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुलाबी कोपरा असतो. आपल्या उभारणीच्या काळामध्ये आपण केलेली काही कारस्थानं आयुष्यभर आपण कधीच पुसून टाकू शकत नाही. आणि मग ते आपल्याला आठवणी येतात. आणि मग हे गुलाबी कोपरे मी आणि गंमत अशी असते आमच्या पुरुष मंडळींचं विशेषतः. बरं, मी तुमच्या अभ्यासक्रमात नाही अजून एकटा आहे, फक्त माझं निरीक्षण चांगलं आहे, माझ्यावरती येऊ नका. की मॅडम यांना उद्या सकाळी काय करायचं माहीत नसतं. पुरुष मंडळींना उद्याचं नियोजन काय, परवाचं काय माहीत नाही. पण जर बायको माहेरी जाणार असेल तर पुढच्या 15 दिवसात 8 तारखेला आपण कुठं असणार आहे, 10ला कुठं असणार आहे. म्हणजे उन्हाळी सुट्टीत मे महिन्यात बायको माहेरी जाणं हा त्यांचा राष्ट्रीय उत्सव असतो. माझ्याकडे मी सकाळी मॉर्निंग ग्रुपला असतो एकत्र स्विमिंग टॅक, मी एकटाच बॅचलर आहे. ह्यांच्या तारखा बुक आहेत पुढच्या 15 दिवसाच्या, सगळ्या सकाळच्या पण आणि संध्याकाळच्या पण. म्हणजे हे सगळं इतकं अस्वस्थ असतं. आणि याच्यापेक्षा उलटाही काळ असतो बरं हा मे महिन्याचा. बायको माहेरी जाणं हा जितका राष्ट्रीय उत्सव असतो तितकाच आनंदाचा काळ असतो की याच काळात कुणीतरी माहेरी येतं सुद्धा. म्हणजे जे आपले गुलाबी कोपरे आहेत बघा. सामे सर, तुम्हाला का कविता आवडली मला माहित नाही. अहो मला त्यांनी 4 वेळा सांगितलं नाही म्हणजे सर प्रेमावरच बोलायचं. म्हटलं सर मी माझ्या नगरीत बोलणार आहे, माझ्या म्हणजे तुम्ही प्रेमावरच बोलायचं. गमतीचा भाग बरं. आणि त्यामुळं ते सगळ्या गमतीच्या गोष्टी असतात. मग हा असा गुलाबी कोपरा कधीतरी मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत आणि दिवाळी सुट्टीत माहेरी येतो आणि अचानक समोर दिसतो. तेव्हा काय होऊ शकतं अशा आशयाची एक कविता 1-2 वर्षापूर्वी व्हायरल झाली आणि त्या कवितेनं बरेच लोक दिले. ती कविता आपल्यासमोर ठेवतो. बघा, कविता निरीक्षणातून आलेली आहे. कुणाला ती आपल्या जवळची वाटली, जवळून गेली तर तो केवळ योगायोग समजावा. आणि तरी नाही म्हटलं तर तो आपल्या कर्माचा बघा. जरा आज घशाचा प्रॉब्लेम आहे, सलग 3रा दिवस कार्यक्रम आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं होतंय. जशी येऊ नये तशी, तशी वेळ कशी आली, झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. टाळ्या वाजवल्या तरी चालतील. जोडीनं आलेला असाल तरी इकडे तिकडे बघू नका, माझ्याकडे बघून हसा, टाळ्या वाजवा. अजिबात प्रेशर घ्यायचं काही कारण झाली न. जस्ट इमॅजिन, काही आठवत आहे का बघा. झाली नजरा नजर सखी माहेरी आलेली. आणि महत्वाचा तुकडा हा फार इम्पॉर्टंट असतो. हाती गोंड सले करू खुण तिच्या नवऱ्याची, आत भीर भीर होते काळजाच्या भवऱ्याची. म्हणजे काही लोकांनी आधी नावं ठेवून रिकाम झालेले असतात आपल्या लेकराचं काय वगैरे, ते नंतर सगळं विरून जातं. हाती गोंड सले करू खुण तिच्या नवऱ्याची, आत भीर भीर होते काळजाच्या भवऱ्याची. आणि बघा, तुझे माहेराला येणे येतो 8वा 7वा. सगळ्या गोष्टी आपण कुठे कुठे फिरलो, आपण काय काय सगळे संदर्भ असतात की बघा तुझ्यावर कविता लिहावी म्हणून कागदावर लेखणी ठेवली,
कागद लेखणी दोहोंच्या भेटीने लिहून गेली आठवण पहिली. देवळा मागच्या घाटावरच्या आठवणी कालच्याच जणू. आजही वाट धुंडाळतो एकटाच. आता प्रश्न एवढाच की प्रिय कुणाला म्हणू. दुःख कुणातरी एकाच आहे पण दोघे बसून रडलो. दुःख कुणातरी एकाच आहे पण दोघे बसून रडलो. खोटे खोटे का होईना पण नवरा बायकासारखे भांडलो. मरेपर्यंत साथ देईन. एवढं गंभीर होऊ नका. मरेपर्यंत साथ देईन ही शपथ कशी ग मोडली. आणि माझ्या प्रीतीपेक्षा अशी कुठली माया भारी पडली. आणि स्वप्न फाटले सांधणारा तू हरवलेला धागा आहेस. स्वप्न फाटले सांधणारा तू हरवलेला धागा आहेस. आणि बदामी हृदयातली माझ्या तू गुलाबी गुलाबी जागा आहेस. आणि बदामी हृदयातली माझ्या तू गुलाबी गुलाबी जागा आहेस. तुझे माहेराला येणे येतो आठवांचा थवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. जुन्या जुन्या जखमेला रंग चढतो या नवा. आणि हा तुकडा फार इम्पॉर्टंट आहे बघा. म्हणजे काही लोक इतके उदार आणि इतके फ्रँक असतात की गडबडीत काही गोंधळ करून रिकामी होतात आणि सहज अनावधानाने सांगून बसतात की अगं असं असं घडलं होतं चुकून. आणि मग आपल्या वर्तमानाला आपला भूतकाळ माहीत असणं ह्याच्यासारखं बघा. तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. उन्हाळ्याचे दिवस आहेत. या काळात बायका बऱ्याच वेळा माहेरी जातात. एक अशीच बाई जनरली सगळ्याच नाहीत काही स्त्रिया अशा संशयखोर असतात. ती सांगते एक स्त्री की आता माहेरी चालले 15 दिवस अजिबात घरातून बाहेर जायचं नाही घरातच थांबायचं. ठीक आहे बाहेर जाते 2 दिवसानं फोन करते कुठे आहे म्हणे घरी आहे. नाही नाही कुठे मला कसं पटलं म्हणे मिक्सरचा आवाज करून दाखवा. तो लावतो बिचारा मिक्सर घुर्र आवाज येतो. ठीक आहे म्हणे घरीच आहात तुम्ही. 2 दिवसानं परत फोन करते कुठे आहे तुम्ही बाहेर गेलं का कुठे म्हणे नाही आहे घरीच आहे मिक्सरचा आवाज करून दाखवा. 3-4 वेळा जातं. मग अचानक ती आधीच येते घरी 4-5 दिवस. तर घरी हे बिचारे नसतात घरी लेकरू असतात. बाबा कुठे आहेत म्हणे बाहेरच आहेत. मग घरी होते नाही म्हणे बाहेरच आहेत फक्त रोज घरी जाताना बाहेर जाताना मिक्सर घेऊन बाहेर पडतात म्हणे. म्हणजे इतके सगळे डेंजर प्रसंग असतात. हे फक्त निरीक्षण आहे आपला काही संबंध नाही या गोष्टीशी. बघा तुझे माहेराला येणे हिचा चेहरा पडला. डोळे विचारती काय इतिहास घडलेला. डोळे विचारती काय इतिहास घडलेला. अधे मध्ये सखे तुझे असे येणे जाणे होते. अधे मध्ये सखे तुझे असे येणे जाणे होते. धग होळीची डोळ्यात मन रंग हे खेळते. धग होळीची डोळ्यात मन रंग हे खेळते. आणि मग शेवट बघा माणसं चांगली असली की कुठल्या टप्प्यावरती कॉम्प्रोमाइज होतं बघा. हा हळवा कोपरा आपण कसा जपलेला असतो. सुखी तुझ्या तू घरात सुखी माझ्या मी घरात. सुखी तुझ्या तू घरात सुखी माझ्या मी घरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. एक हळवा कोपरा सखे जपावा उरात. तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. खरं तर शिक्षकांचा पुरस्कार सोहळा आहे. प्रेम आणि खुमासदार गोष्टी या गमतीचा भाग असला तरी या अस्वस्थ वर्तमानात तुमच्या आमच्यावरती राष्ट्रनिर्माणाची खूप वेगळी जबाबदारी आहे. त्याचं भान आपण नेहमी ठेवायला पाहिजे. कारण माझे एक शिक्षक नेहमी सांगतात की सगळ्यात जास्त आयुष्य कुणाचं असतं तर ते शिक्षकाचं असतं. कारण त्याचा शेवटचा विद्यार्थी जोपर्यंत जिवंत असतो तोपर्यंत तो शिक्षक जिवंत असतो. तुमच्यातला शिक्षक कायम असा निरोगी आणि दीर्घायुषी राहावा यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. मला बोलवलं त्याच्याबद्दल आभार मानतो. पुरस्कार ज्यांना मिळाला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि तुमच्यापेक्षा वयानं लहान असतानासुद्धा मला तुम्ही बोलवलं. स्पेशली चामे सर तुमची सगळी टीम या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि शेवटी एवढंच सांगतो की मी नव्हे तत्त्वज्ञ मोठा तंत्र नवते माहिती. 4 धोंडे जोडणारी ही किनाऱ्याचीच माती. फक्त तिचा चिखल व्हाया
अंतरी मी लोळलो, या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो, या नदीला घाट छोटा बांधून मी चाललो. धन्यवाद. क्या बात है. हॅलो हॅलो